हॅलो, हाय, नमस्कार, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. सध्या आहे ना, आता माझ्या भावाचा म्हणजेच तो बॅचलर आहे. बाहेर गावाला राहतो म्हणून त्यानेच सांगितलं की दीदी मला असं काहीतरी सांग की ते लवकर झटपट बनेल आणि लवकर काहीतरी खाता येईल. आणि विशेष म्हणजे म्हणजे बॅचलर मुलं असतात ते जिममध्ये वगैरे जातात, त्यांना प्रोटीनही खूप हवं असतं. आणि आपल्याला सकाळी धावपळीच्या काळामध्ये म्हणजे मुलांना जर सकाळमध्ये ब्रेकफास्टसाठी आपल्याला काही द्यायचं असेल किंवा एकदम घाई असेल, सायंकाळी 4-1 वाजता आपल्याला काहीतरी भूक लागते नॉर्मल, त्यासाठी आपण हे मुगाचे ढिंडरे म्हणजे याला म्हणतात मुगाचे पराठे किंवा चिला असं काहीतरी म्हणू शकतो आपण. तर हे बनवायला एकदम सोपे आहेत. छान जी मुगाची डाळ असते हिरवी म्हणजे बिना टरफले काढलेली जी डाळ असते ना, तीच डाळ घ्यायची, तिला गिरणीमधनं छान दळून आणायची. मग नंतर त्यात थोडंसं लसणाचं जे लसूण टाकलेलं पेस्ट केलेली असते ना आपण तिखट, ते टाकायचं, कोथिंबीर घालायची, जिरे, हळद, मीठ असं सर्व काही जिन्नस घालून घ्यायचे त्यात आणि नंतर पाणी टाकून छान ढवळून घ्यायचं. पोरं जे असतात ना ते जिममध्ये जातात आणि त्यांना काय ते प्रोटीन हवं असतं. आणि खास करून तर आपल्याला ज्याला कुणाला वजन कमी करायचं असेल त्याने हे जो पदार्थ आहे तो नेहमी खाल्ला ना तरीसुद्धा हमखास वजन कमी होऊ शकतं. डाएटवाल्यांना एकदम खूपच छान असं हा नाश्ता आहे. तर पहा, तर मग अशा पद्धतीने पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि त्याला आपण जसं डोसे बनवतो ना, अगदी त्याच पद्धतीने डोश्यासारखं करून घ्यायचे आहेत. तवा ठेवला आहे, त्यावरती छान तेल घालून घ्यायचं आणि चहूबाजूने पूर्ण तेल लागेल असं तव्याला छान पैकी फिरवून घ्यायचं आहे. नंतर आपण ज्याप्रमाणे डोसे बनवतो त्याचप्रमाणे अगदी तसे डोसेसारखंच हे पीठ असतं आणि बनवून घ्यायचं आहे. हे याच्यासोबत आपण चटणी नाही जरी दिली ना पोरांना तरीही छान लागतात. गरमागरमही छान लागतं आणि नंतरही असं जर एखाद्या वेळेस लवकर बनवून घेतले आणि नंतर आपण खायला दिले ना तरीसुद्धा छान लागतात. आजकाल नाही का पोरांना काहीतरी चटपटीत खायला हवं असतं आणि हे इतके क्रंची, इतके क्रिस्पी लागतात ना, तर तुम्हाला चव जेव्हा तुम्ही बनवशाल त्यानंतरच तुम्ही सांगशाल. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि खास करून ही डाळ माझी मागच्या वर्षाची होती म्हणून एवढे हिरवे झालेले नाही आहेत. जर ताजे मूग राहिले, तुम्ही पूर्ण मूग जरी राहिले ना तर त्यांनाही दळून आणू शकतात आणि ते ताजी डाळ जी असते म्हणजे फ्रेश डाळ जी असते हिरवे टरफलेवाली, त्याच्यामुळे छान असं हिरवं हे बॅटर जे आपण बनवलं आहे ते पूर्ण हिरवं दिसतं. तर ही मागच्या वर्षाची डाळ असल्या कारणाने एवढा हिरवटपणा आलेला नाही, पण चवीला तितकीच छान आणि अप्रतिम असं लागतात हे. तर अशा पद्धतीने सगळ्या बनवून घ्यायचे आपल्याला एक आणि मुलांना का नाही म्हणजे जे ड्युटीला जातात बॅचलर मुलं असतात त्यांना बनवण्यासाठी एकदम झटपट बनवायला हवं आणि त्यांना ब्रेकफास्टला काय तर बनवायचं. रोज रोज आपण तेच खाऊन पण कंटाळा येतो, म्हणून पोरांना खूपच छान आहे. माझा भाऊ हा बाहेरगावी राहतो, त्याला काहीतरी बनवायचं असतं आणि सहसा करून बॅचलर मुलांना जास्त काही बनवता येत नाहीत रेसिपी आणि ते जिममध्ये जात असल्याकारणाने त्यांना काय बनवायचं, काय प्रोटीनयुक्त खायला हवं हेही त्यांना एक वेगळा प्रश्न असतो. म्हणून मी त्याला ही रेसिपी सुचवली. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असेच नवीन काहीतरी व्हिडिओ घेऊन. चला तर मग आपले सर्व असे बनवून तयार आहेत. या मग खायला. ढिंडरे, चिला याला तुम्ही जे नाव देशाल तेही चालेल. आमच्याकडे तर सहसा करून ढिंडरेच म्हणतात. चला तर मग या सकाळी सकाळी नाश्ता करायला. बाय. आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका बरं का.